श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 137. दयाळू स्वामी आजारी असल्याचं कळताच गोविंद स्वामी पाथर्डीहून आले. ते शिवदीक्षितजींच्याकडे उतरले असले तरी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना भेटायला यायचे, बोलत बसायचे. संध्याकाळी ते प्रथम नाथांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी जायचे. दयाळू स्वामींना बरं वाटावं म्हणून नाथांची मनोभावे प्रार्थना करायचे. नाथांच्या समाधीवर रोज सूर्यास्ताच्या वेळी भागीरथी प्रकट होते. भाविक त्या भागीरथीचे थेंब मोठ्या भक्तिभावाने ग्रहण करतात. गोविंद स्वामी ते भागीरथीचं तीर्थ रोज दयाळू स्वामींना आणून द्यायचे. गोविंद स्वामी आले की दयाळू स्वामींना खूप समाधान वाटायचं. सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना त्यांना व्याधीचा विसर पडायचा, चेहरा आनंदाने भरून यायचा. गोविंद स्वामींनी हकीमांची युनानी औषधे देण्याची व्यवस्था केली. तसेच वसईच्या फिरंगी डॉक्टरांकडूनही औषधं मागवून घेतली. पण ही औषधं देऊनही दुखण्याला उतार काही पडत नव्हता. रक्तपित्त तुळणेच्या व्याधीमुळे दयाळू स्वामींची अन्नावरची वासना पूर्णपणे नष्ट झाली होती. अन्न समोर पाहणंही त्यांना नको वाटायचं. अन्न समोर आलं की ओकारीची भावना व्हायची आणि त्यामुळे दयाळू स्वामींची चिडचिड व्हायची. पण वैद्यराजांनी सांगितलं होतं, थोडं तरी अन्न पोटात गेलं पाहिजे, नाहीतर अशक्तपणा वाढेल. म्हणून उत्तम श्लोक उत्तम पथ्याचे पदार्थ रघुवीरकडून मुद्दाम बनवून घ्यायचे. ताटलीवरचं झाकण न काढता ते एक एक घास मुठीत झाकून घेऊन आर्जवी शब्दात स्वामींना म्हणायचे, हा घास घ्यावा, एवढंच एवढंच हा घास घ्यावा. स्वामींनी अनिच्छा दाखवली तरी मूठ बंदच करून ठेवायचे. पुन्हा पुन्हा ते स्वामींची विनवणी करायचे. मग दयाळू स्वामी डोळे मिटून तोंड पुढे करीत आणि उत्तम श्लोक त्यांना घास घालीत. हाही एक घास घ्यावा, आता बस एवढाच, हा एक, असं पुन्हा आर्जवी स्वरामध्ये विनवायचे. स्वामी 2-3 घास कसे बसे घेत. उत्तम श्लोक सेवेसाठी रात्रंदिवस दयाळू स्वामींच्या समोरच उभे असायचे. झोप अशी नाहीच. दयाळू स्वामींच्या अंगावरचे लाल चट्टे वाढत चालले. भयंकर खाज सुटायची. खाजवलं की रक्त यायचं म्हणून खाजवताही येत नसे. उत्तम श्लोक पंख्याने तासन तास वारा घालत राहायचे. काही वेळा स्वामींच्या पोटात कळा यायच्या. अंग खूप दुखायचं, त्यामुळे झोप यायची नाही. मग उत्तम श्लोक स्वामींना काहीतरी वाचून दाखवायचे, नाहीतर शंका विचारायचे आणि स्वामींचं मन चर्चेमध्ये रमवण्याचा प्रयत्न करायचे. दयाळू स्वामींचं जीवन म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम. एवढे आजारी असूनही त्यात बदल झाला नाही. रोजचं अनुष्ठान, 3 वेळा स्नान, संध्या, 5 माळा जप, ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या तरी वाचणं, हे सगळं तसंच्या तसंच चालू राहिलं. फक्त अग्निहोत्र मात्र मेघश्याम स्वामी करू लागले. कोणीतरी सुचवायचं, आजारीपणे स्नान संध्या नाही केली तर बरं होईल. दयाळू स्वामी निर्धाराने म्हणायचे, स्नान संध्या नाही तर जेवणही नाही. मग निरुपाय व्हायचा. रोजचं हे कर्मानुष्ठान तसंच चालू राहिलं. औषधं सुरू होऊन 6 महिने होऊन गेले, पण औषधाचा परिणाम काही दिसेना. रोग वाढतच चालला होता. अशक्तपणा वाढत होता. दिवसेंदिवस देहयष्टी बारीक बारीक होत चालली होती. सर्वांना खूप चिंता वाटायची. रोग असाध्य आहे याची कल्पना होती, तरीही वाटायचं काहीतरी चमत्कार घडेल, काहीतरी चमत्कार घडेल आणि स्वामींना बरं वाटेल. भक्त सतत सतत गोपाळकृष्णांची प्रार्थना करीत होते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दयाळू स्वामींच्या पोटात काही अन्न गेलं नव्हतं. संध्याकाळी गोविंद स्वामी नाथांच्या समाधीवरचं भागीरथीचं तीर्थ घेऊन आले. 2 थेंब दयाळू स्वामींच्या मुखात घातले. दयाळू स्वामींची अवस्था पाहून गोविंद स्वामींना भडभडून आलं. ते थोडा वेळ बसले. घरी परत जायला निघाले, पण पावलं घराच्या दिशेनं न जाता नाथांच्या मंदिराकडेच वळली. नाथांच्या समोर उभं राहून गोविंद स्वामी कळवळून प्रार्थना करू लागले, स्वामी, नाथ महाराज, आजवर आपल्याकडे कधी काही नाही मागितलं, कधीच नाही मागितलं, पण आता मागितल्या वाचून नाही राहवत. दयाळू स्वामींना बरं वाटू दे, बरं वाटू दे.
एवढं एकच मागणं आहे, बाकी काही दुसरं नको. एवढंच द्या. हा हट्ट पुरवाच. मग पुन्हा आपल्याकडे मी काही कधी मागणार नाही. गोविंदस्वामी बराच वेळ नाथांच्या समाधीसमोर डोळे मिटून प्रार्थना करीत उभे होते. श्रीराम समर्थ. श्रीराम.